गौतम बुद्धाचा संदेश सांगू चला रे। गौतम बुद्धाचा संदेश सांगू चला रे। बोध ज्ञानाचा देव चला रे। गौतम बुद्धाचा संदेश सांगू चला रे। सारे ग सारे ग ग पध नि धनी सारे ग सा। क्रोध युद्धातूनी काही जगी ना उरावे। बंधु प्रेमातूनी सारे हे जीवन तरावे। क्रोध युद्धातूनी काही जगी ना उरावे। बंधु प्रेमातूनी सारे हे जीवन तरावे। पंचशीलाच्या शब्दाची गाथा, बोध शुद्धीच्या तत्वाची गाथा, बौद्ध धम्माच्या संघाची गाथा। दिव्य मार्गाने जाऊ चला रे। गौतम बुद्धाचा संदेश सांगू चला रे। गौतम बुद्धाचा संदेश सांगू चला रे। गौतम बुद्धाचा संदेश सांगू चला रे। परेड पेसरा परेड शब्द। अखिल विश्वाला शांतीचा, करुणेचा, समतेचा संदेश देणारे महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध, भारतीय घटनेचे शिल्पकार, बोधिसत्व परमपूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता रमाई, माता भीमाई, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, बौद्ध सम्राट अशोक व छत्रपती शाहू महाराज, छत्रपती शिवाजी महाराज या सर्व महामानवांना या ठिकाणी अभिवादन करून आज भारतीय बौद्ध महासभा बडनेरा, अमरावती व तालुका शाखा नांदगाव खंडेश्वरच्या वतीने घेण्यात येणारी रविवारची वंदना आज संघमित्रा बुद्धविहार या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे। उपस्थित आजच्या या वंदनेला आमच्या भारतीय बौद्ध महासभेचे अमरावती जिल्हा अध्यक्ष आदरणीय प्राध्यापक प्रकाशजी बोरकर सर, अमरावती जिल्हा कोषाध्यक्ष आदरणीय डॉक्टर प्रमोदजी भालेराव सर, आदरणीय जिल्हा संघटक राजेंद्रजी भिटकर सर, आमचे पर्यटन सचिव नयनजी मुंडे सर, कार्यालयीन सचिव राहुलजी शेंडे सर, समता सैनिक दल जिल्हा सचिव आदरणीय सुरेश दहाटे सर आणि नव्यानच या ठिकाणी माजी अध्यक्ष शांतारामजी गेडाम सर आणि नव्यानच बडनेरा शहराची जे कार्यकारी झाली त्यामधील ज्या नियुक्ती झाली ते बडनेरा शहराचे नवनियुक्त अध्यक्ष आदरणीय सांबारे सर आणि उपस्थित सर्व सरचिटणीस नागदिवे सर आणि उपस्थित सर्व जे बडनेरा कार्यकारीचे जे नवीन कार्यकारी झाली त्या सर्व पदाधिकारी, सर्व महिला पदाधिकारी, अमरावती जिल्हा कोषाध्यक्ष आदरणीय मालतीताई मेश्राम आणि उपस्थित सर्व भारतीय बौद्ध महासभेचे सर्व पदाधिकारी, आर्यजी आणि महिला पदाधिकारी यांना सर्वांना माझा जय भीम। आपण कार्यक्रम सुरू करायच्या अगोदर आपण आपल्या महामानवांना या ठिकाणी अभिवादन करायचं आहे। त्याकरिता आम्ही या ठिकाणी उपस्थित सर्व महिला पदाधिकारी, आर्यजी उपस्थित सर्वांना या ठिकाणी जय भीम। या ठिकाणी महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या मूर्तीला आपण पुष्प अर्पण करू। त्या ठिकाणी उपस्थित संघमित्रा बुद्धविहाराच्या सर्व महिला आणि आमच्या अमरावतीच्या बडनेराच्या सर्व पदाधिकारी यांना विनंती करतो की त्यांनी आपल्याला मार्गदर्शन पूजन करावं।
तसेच संरक्षण सचिव आदरणीय या ठिकाणी नवनियुक्त सर्व पदाधिकारी या ठिकाणी पटेला शहराचे त्यानंतर माता रमाई माता भीमाई बहुजनांच्या सर्व महामानवांना विनम्र अभिवादन करतो। आजच्या या रविवारच्या बुद्धवंदनेला उपस्थित असलेल्या आदरणीय आर्याजी, त्याचप्रमाणे ज्यांनी सातत्याने गत 8 वर्षापासून रविवारच्या बुद्धवंदनेचा उपक्रम त्यांच्या मार्गदर्शनात चालतो, भारतीय बौद्ध महासभेचे सन्माननीय जिल्हाध्यक्ष बोरकर सर, तसेच इथे उपस्थित असलेले या तालुक्याचे सन्माननीय अध्यक्ष, सातत्याने भारतीय बौद्ध महासभा ही तळागाळात आणि समाजापर्यंत जावी असे प्रयत्न करीत आहेत आदरणीय खंडारे सर, आणि इथे उपस्थित असलेले तमाम भारतीय बौद्ध महासभेचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि या जळू येथील उपासक उपासिकांना माझा सप्रेम जय हिंद। अतिशय सुंदर विवेचन सांबारे सरांनी आपल्या या धम्मोपदेशनेतून केलेलं आहे। खरोखरच बौद्धांची जी स्थळे आहेत, बौद्धांची जी स्मृती स्थळे आहेत, बौद्धांची जी आपली स्थळे आहेत, सरांनी सांगितलेलंच आहे। मात्र मला असं म्हणायचं आहे की आपण ती जपली आहेत का? कारण आपल्याला माहित आहे की अशोकांनी 84,000 विहार स्तूप बांधली होती, मात्र ती आज गेली कुठे? जर बौद्धांनी त्या स्मारकांकडे, त्या स्तूपांकडे लक्ष दिलं असतं तर कदाचित ती आज आपल्या ताब्यात असती। मात्र ही शोकांतिका आहे की आपलं जे बौद्धगया आहे हे आज कोणाच्या ताब्यात आहे हे आपल्याला माहीतच आहे। आणि त्याच्यासाठी आदरणीय भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष भीमरावजी आंबेडकर साहेब, त्याचप्रमाणे बाळासाहेब आंबेडकर यासाठी सातत्याने लढा देत आहेत। मात्र आपले बरेचसे स्थळ आहेत, आजही बरेचशा स्थळांना आपण भेटी देत नाही, आपण जात नाही। आणि आपण इथे उपस्थित असलेले सर्व जागृत बौद्ध उपासक उपासिका कदाचित आपण जात असाल, कारण आणि आपली स्थळं जोपासणे ही आपले आद्य कर्तव्य आहे। त्यामुळे आपल्या सर्वांना आणि सारनाथमध्ये बाबासाहेबांनी जो संदेश दिला होता त्या संदेशालाच घेऊन आदरणीय बोरकर सरांनी हा उपक्रम सातत्याने सुरू केलेला आहे। कारण आपण जर आपली संस्कृती विसरलो तर कदाचित आपल्यावर परकीय संस्कृतीचं आक्रमण सुरू आहे आणि सातत्याने सुरूच आहे। कारण आज केवळ रात्रच वैराची नाही तर आज दिवस आणि हा वेळही आपल्यासाठी वैराचा आहे। कारण आपण सातत्यानं आपल्या धर्मावर आक्रमण होत आहे, त्यासाठी आपल्याला सर्वांना जागृत असणे आवश्यक आहे। त्याकरिता इथे महिलांची संख्या मोठ्या संख्येत दिसून येत आहे, मात्र या गावातील पुरुष आणि युवक दिसत नसल्यामुळे कदाचित त्यांना कामे असेल। मात्र आपण जर धर्माप्रती गांभीर्याने घेतलं नाही तर आपल्यावर येणारा काळ हा खूप भयंकर आहे हे आपल्या सर्वांनाच माहीत आहे। मात्र आपण आपल्याला माहीत असून सुद्धा आपण जागृत होत नाही, ही शोकांतिका आहे।
त्यामुळे कसं आहे, झोपला असला त्याला आपण जागृत करू शकतो. मात्र आपल्या समाजातील युवकांनी जे झोपेचं सोंग घेतलेलं आहे त्याला आपण जागृत करू शकत नाही. कारण आम्ही बरेचशा विहारामध्ये जातो तर युवा वर्ग हा धार्मिकतेकडे वळलेला दिसून येत नाही. कारण कसं आहे की येणारा काळ हा आपली संस्कृती पुढे नेणार कोण तर युवक नेणार आहे. मात्र युवकांनी आज विहाराकडे पाठ फिरवली दिसते आणि त्याचं जिवंत उदाहरण या विहारात दिसून येतं. की आज पाहत आहे की या विहारामध्ये किती युवक बसलेले आहेत. कारण जोपर्यंत युवा वर्ग हा धम्माकडे वळणार नाही तोपर्यंत आपल्या धम्माचं काही खरं नाही. त्या युवकांना या विहाराच्या माध्यमातून आणि या एक आवाहन करतो की त्यांनी भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून त्यांनी नाही 6 दिवस तर दर रविवारच्या या वंदनेत जाहीर जी वंदना होते त्या वंदनेत आपण सहभागी व्हावं. कारण आपण दरवेळेस म्हणतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला हे सांगितलं, बाबासाहेबांनी आम्हाला संविधान दिलं, बाबासाहेबांनी म्हणजे या आम्ही गर्वाने सांगतो की आमच्या बापांनीच कायदा लिहिला, संविधान लिहिलं. आणि तर फक्त 14 एप्रिल या दिवशीच आपण धुमधडाक्याने मोठमोठे डीजे लावून ती आपण जयंती मोठ्या उत्साहात साजरी करतो आणि करायलाच पाहिजे. मात्र आपल्याला असं दिसून येतं की आपला युवक हा युवक कुठेच दिसत नाही. विहारात तो दिसतच नाही. त्यामुळे कारण सामाजिक चळवळ, राजकीय चळवळी पुढे आहे. मात्र तो राजकीय चळवळीची ज्या आंबेडकरी संघटना आहेत त्या आंबेडकरी संघटनेत कुठेच दिसून येत नाही. आणि ज्या अन्य संघटना आहेत चक्रवर्ती अशोक तुम्हाला मध्ये तर संपूर्ण समाजाला बुद्ध धर्माची दीक्षा देणारे बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आई रमाई भीमाई या आपल्या श्रद्धास्थानाला विवाह करून भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय संरक्षिका महाउपासिका मीराबाई आंबेडकर, भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आदरणीय भीमराव यशवंतराव आंबेडकर साहेब, तसेच भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय सल्लागार आणि वंचित बहुजन समाजाचे श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर साहेब यांच्याही कार्याला वंदन करून आज जोडू येथील बुद्ध विहारामध्ये नुकतीच भारतीय बौद्ध महासभेची 346 वंदना संपन्न झाली. खरं म्हणजे वंदनेच्या उपक्रमाच्या बद्दलची माहिती अर्थात मुंडेकरांनी दिली. आजच्या या वंदनेचं वैशिष्ट्य आपण पाहतोय की वर्षावर्षाच्या पवित्र अशा आरंभ महिन्यातील ही वंदना जळू येथील नांदगाव तालुक्यातील या बुद्ध विहारामध्ये संचलन होत आहे. निश्चितच विहारामध्ये मोठ्या प्रमाणात बदल झालेला दिसतोय. याचं सर्व श्रेय इथल्या उपासक आणि उपासिकांना जाते. कारण
मी याच्यापूर्वी या विहारात जेव्हा आम्ही येऊन गेलो तेव्हाची परिस्थिती आणि आजची परिस्थिती याच्यात खूप मोठा बदल झाला आहे. अतिशय पाहून समाधान होत आहे की धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी आपण कटिबद्ध आहात. याबद्दल आपल्या सर्वांचं स्वागत. याशिवाय एक सर्वात महत्वाचं आजच्या प्रसंगी तथागत बुद्धाच्या काळातील जो धम्मदीक्षेचा कार्यक्रम सुरू होता त्या धम्मदीक्षेबरोबरच पुरुष आणि स्त्रियांनाही तथागत बुद्धाच्या धम्माची दीक्षा मिळाली पाहिजे म्हणून महाप्रजापती गौतमीने कपिलवस्तुनगर ते वैशाली पर्यंत 500 स्त्रियांना घेऊन तथागत बुद्धाकडे याचना केली होती की पुरुषांबरोबरच आम्हालाही धम्माची दीक्षा द्या. हा एक सर्वात मोठा इतिहास त्या काळातला. त्याचा आदर्श घेऊन महाप्रजापती गौतमीचा आदर्श घेऊन त्याचा परिणाम आज पाहतो आपण आपल्या देहात आर्या गौतमी या ठिकाणी. निश्चितपणे या सर्व घटनांची आपण थोडासा विचार केला तर तथागत भगवान बुद्धाच्या काळापासून स्त्री आणि पुरुष समानतेचा हा जो एकंदरीत प्रवास आहे तो आजही सुरू आहे. आणि आज आर्या या ठिकाणी उपस्थित आहेत, याही गौतमी आहेत. निश्चितपणे एक धम्माचा प्रचार आणि प्रसार करताना या गोष्टीची दखल आपण सर्वांनी घ्यावी की धम्माच्या प्रचारामध्ये स्त्रिया तेव्हाही मागे नव्हत्या आणि आजही मागे नाही आहेत. एकंदरीतच तुम्हा सर्वांना वर्षावास पर्वावर मंगलमय वातावरणामध्ये भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचं प्रवचन. आता पहा आर्य या ठिकाणी आहेत. आम्हाला समाधान वाटलं मंगलमय अशा त्यांच्या प्रवचनामधून आपल्याला बौद्ध धर्माची दिशा, बौद्ध धर्माचा सार त्या सांगत आहे. तुम्हाला सर्वांना आपण भाषणाच्या पेक्षा थोडंसं मी असं म्हणेल की तुम्ही जो ग्रंथ वाचता त्या ग्रंथाचं नाव काय आहे? मिलिंद प्रश्न. कुणी लिहिलाय तो ग्रंथ? सांगा सांगा, काय हरकत नाही, सांगा. ग्रंथ वाचन करतोय, चांगली गोष्ट आहे. थोडस आपण समजून घ्या. भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म कोणी लिहिला? उत्तर आली पाहिजे, कारण की आता नंतर ग्रंथ वाचन तर दूरच राहिला. आपण सुरुवातीलाच पाहतोय की भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म असं म्हटलं की आपल्यासोबत कुणाचं चित्र उभं राहते? बाबासाहेब आंबेडकरांचं. बरोबर आहे की? खरं म्हणजे भगवान बुद्धाच्या धर्मात उपस्थित आपण सर्व उपासक उपासिका बालबालिका आपल्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी जळगावमध्ये या पवित्र ठिकाणी धम्मपरिषद भारतीय बौद्ध महासभेचे संपूर्ण टीम या ठिकाणी आली आहे. आणि याचा उपक्रम असा आहे की प्रत्येक ठिकाणी जाऊन उपासक उपासिका तरुण मंडळी यांनी धम्माकडे वळावं यासाठी याचा उपक्रम चालू आहे. वंदनेच्या माध्यमातून जनजागृती हा उपक्रम यांच्याद्वारे ठिकठिकाणी आयोजित करण्यात येत आहे. हा अत्यंत आवश्यक प्रोजेक्ट हा
जनजागृती प्रोजेक्टमध्ये तरुणांचाही सहभाग अत्यंत आवश्यक आहे. धम्माकडे तरुणांनी वळणं गरजेचं आहे. केवळ वृद्ध व्यक्ती विहारामध्ये येतात आणि तरुण तरुणी विहारामध्ये कुठेही दिसत नाही. त्यासोबतच पुरुष मंडळी कुठेही दिसत नाही. तर या सर्वांनी विहारामध्ये येणे गरजेचं आहे. धम्माला ग्रहण करणे गरजेचं आहे. आपला उपक्रम असाच पुढे जावो. मी आपल्याकडे मंगलमैत्री अर्पण करीत आहे. आपला यश आपल्याला पुढेही असंच उच्च शिखर गाठण्यास सहाय्य हो. तिने रत्न आपल्या सर्व पाठीशी राहो असा मी या क्षणी आपल्या सर्वांप्रती आशीर्वाद देत आहे. नमो बुद्धाय. जय देव. भवतु सर्वमंगलम. भवतु सर्वमंगलम. भवतु सर्वमंगलम. साधु साधु साधु. मंगल हो, कल्याण हो, यशस्वी व्हा. महाकारुणिक तथागत भगवान बुद्धांची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की जय. धम्मनायक सम्राट अशोक की जय. धम्मध्वजाचा जय. भिक्खुनी भिक्खू संघाचा जय. माता भीमाई रमाईंचा जय. माता सावित्रीबाई फुलेंचा जय. महात्मा ज्योतिबा फुलेंचा जय. भारतीय संविधानाचा जय. भारतीय बौद्ध महासभेचा जय. उपासक उपासिका संघाचा जय. बालबालिका संघाचा जय. जय भीम. जय भीम. कटून राहिले ना खंडारे सर. खंडारे सर कटले. हाँ आ जाओ आ जाओ. दिली तो आम बुद्धवृक्षाची छाया. पालघर मध्ये पाहतात लोक आमच्या गावामध्ये. चांगली गोष्ट आहे. कुठेही